ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाण्यातील डिजिटल होर्डिंग्सवर आता महानगरपालिकेने नोटिसा बजावायला सुरुवात केली आहे. या संदर्भात नुकतेच ठाणे शहरातील जागरूक नागरिकांनी एक मोहीम राबवली होती. त्यावेळेस या होर्डिंग्समधनं निघणारा प्रकाश हा ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक असल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर महानगरपालिकेने आता या जाहिरातदारांना नोटिसा बजावल्या आहेत. शहरामध्ये एकंदर 18 ठिकाणी अशा प्रकारचे डिजिटल होर्डिंग्ज आहेत. पादचाऱ्यांना त्याचप्रमाणे वाहन चालकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने आणि तेवढंच प्रकाशमान या होर्डिंगचं असायला हवं असं महापालिकेचं धोरण आहे. मात्र काही ठिकाणी हे अधिक आढळून आल्याने महापालिकेने या नोटिसा बजावल्या आहेत. कळवा परिसरातील शांताबाई चव्हाण या नाका कामगार महिलेच्या हत्येप्रकरणी विश्वजित राजेंद्र प्रसाद सिंग आणि देवराज मदन कुमार या दोघांना अटक केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. यामध्ये तिसऱ्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आलं असून त्याची भिवंडीतील बाल निरीक्षण गृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे. या महिलेच्या अंगावरील काही दागिने आणि 5,000 रुपये चोरल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली. त्यावेळी तांत्रिक विश्लेषण, त्यानंतर त्या परिसरातील CCTV, गोपनीय माहिती या आधारे कळवा पोलीस स्टेशनचे API संतोष पिंपळे यांनी एक साधारणतः आरोपी त्यांचा माग काढला आणि आरोपी त्यांची ओळख पटवली. त्यानंतर कळालं की हे आरोपी एक 15 दिवसापूर्वी ही महिला ज्या ठिकाणी होती त्याच्या बाजूला पुढं त्या झोपडपट्टीमध्ये राहायला आले होते आणि त्यांनी हे बिहारचे रहिवासी असून त्यांनी इथं गुन्हा करण्याच्या उद्देशानेच आले होते आणि त्यामुळं त्यांनी तिथं कुठलाही आपला पुरावा, आधार कार्ड किंवा रेशन कार्ड असं कुठलाही मागमूस न ठेवता त्या ठिकाणी राहिले आणि हात फोन करून निघून गेले होते. तात्काळ ही जी 3 पथकं होती आमची, गुन्हे शाखेचे पथक, गुन्हे शाखा घटक 1चे PSI सूर्यवंशी, PSI घुगे, त्यानंतर मध्यवर्ती युनिटचे PSI दीपक पाटील, असे 3 पथकं त्या ठिकाणी रवाना झाली होती. 3 ठिकाणी खगडिया, बिहार राज्य या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावले आणि त्या ठिकाणावरून 2 आरोपी आणि 1 विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं. या ठिकाणी चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला आणि त्यांच्या तपासामध्ये त्यांनी गुन्हा करण्याच्या उद्देशाने घरामध्ये ठेवलेला एक देशी बनावटीचा कट्टा मिळून आला आणि 3 काडतुसे मिळून आलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी हा गुन्हा केला त्यावेळी त्या महिलेच्या अंगावरील कानातले आणि गळ्यातले दागिने घेऊन ते विकले होते आणि त्याचे ते 22,000 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा झाले होते. ते पोलिसांनी आम्ही ते अकाउंट फ्रीज केलेलं आहे. हे आरोपी यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी अजून काही मिळालेली नाही. त्याचप्रमाणे यांना पोलीस कोस्टडी यांची 1 जुलैपर्यंत पोलीस कोस्टडीमध्ये आरोपी आहेत. पुढील तपास चालू आहे. सर, चोरीच्या उद्देशाने हा करण्यात आलेला आहे खून की कशामध्ये करण्यात आला? याच्यामध्ये चोरीचा उद्देश आहेच. त्याचप्रमाणे या लोकांमध्ये ज्या गावामध्ये राहतात बिहारमधील, तर त्या ठिकाणी गैरसमज असतो की एखाद्या महिलेला मारलं अशा चोरीच्या उद्देशाने, तर त्यांना पुढं त्या ठिकाणी एखाद्या ज्वेलर्सची चोरी करायला त्यांना ते चांगलं असतं, शुभ शकून असतो, अशा तो गैरसमजही होता आणि या महिलेची चोरी करण्याचा हाही त्यांचा उद्देश होता. त्या उद्देशातून त्यांनी या महिलेचा खून केलेला आहे. महिलेच्या जर माहिती दाखवून स्थानिक माणूस होता का? नाही, स्थानिक माणूस नाही त्यांचा, त्यांचा स्थानिक माणसाचा परिचय नाही. परंतु त्या ठिकाणी ही महिला कामाला जाते, ज्या ठिकाणी कळवा नाका या ठिकाणी मजूर कामाला बसतात, तिथून आपण मजूर भाड्याने घेतो, अशा ठिकाणावरून त्याने ते भाड्याने कामाकरता म्हणून नेलं आणि पुढे त्याने तो हा गुन्हा केलेला आहे. सर, आरोपीला किती दिवसाची पिशवी भेटते? 1 जुलैपर्यंत ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत. त्यांना 11 दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. शिक्षण मंत्री श्री दादा भुसे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांची भेट घेतली. सध्या पहिलीपासून हिंदी सक्ती हा विषय चांगलाच ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची ही भेट शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घेतली. मात्र दादा भुसे हे जे काही बोलले ते आपल्याला काही पटत नाही. पण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिस्थितीत पहिलीपासून हिंदी सक्तीने शिकवू दिली जाणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. या संदर्भात 6 जुलै रोजी एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा मोर्चा कुठल्याही प्रकारे एका पक्षाचा नसेल, कुठल्याही पक्षाचा झेंडा या मोर्चामध्ये नसेल आणि
रविवारच्या दिवशी म्हणजे 6 जुलै रोजी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक या सगळ्यांनीच या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही एका पक्षाचा हा मोर्चा नसेल, राज्य सरकारवर दबाव आणण्याच्या दृष्टिकोनातून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आता माझ्याकडे येऊन गेले. त्यांची भूमिका त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. जी संपूर्ण भूमिका मी पूर्णपणे फेटाळून लावली आणि आम्हाला ते मान्य नाही म्हणून सांगितलं. काही गोष्टींची उत्तर त्यांच्याकडे नव्हती आणि ते त्याच गोष्टी बोलत होते. परंतु आम्ही त्या दिवशी मला असं वाटतं मी पत्रकार परिषदेमध्ये माझा संपूर्ण भूमिका मांडली. माझी तीच भूमिका आहे. या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल, आहे, राहणार. हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही. आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल. आम्ही जे शिक्षण तज्ज्ञ आणि जे इतर भाषा तज्ज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत. माझं पत्र त्यांना जाणार आहे. सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलणार आहोत. सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत. सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत. सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते. आणि महाराष्ट्राने संपूर्ण ताकद मला असं वाटतं 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरनं हा मोर्चा निघेल. सरकारला ही गोष्ट कळावी. रविवार एवढ्यासाठी निवडलाय कारण विद्यार्थ्यांना आणि पालकांना यायला जमेल म्हणून, आणि त्याच्यासाठी म्हणून रविवार हा निवडलेला आहे. बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील मी चर्चा करणार आहे. त्यांच्याशीही मी बोलणार आहे. आणि सर्वांनी मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं. कारण हा जो कट आहे ह्याला कटच म्हणेन मी. महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी, भगिनींनी, मातांनी, त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे. इथे कोणताही झेंडा नसेल, फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि सरकारला दाखवावं, सांगावं. आज मोठे साहित्यिक आपले एलकुंचवार यांनी देखील विरोध दर्शवला. सर्वजण विरोध दर्शवत आहेत. आणि अशा वेळेला मला हेही बघायचंय की कोण कोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत. इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोण कोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचंय. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथक आणि मानस केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी 26 जून रोजी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आलं. शासकीय विश्रामगृहापासून सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांनी हिरवा झेंडा फडकवून या जनजागृती रॅलीची सुरुवात केली. ही रॅली कोटनाका मार्केट परिसरातून तलावपाडी येथून सेंट जॉन शाळेच्या प्रांगणात या रॅलीचा समारोप झाला. त्यावेळी सेंट जॉन शाळेतील आणि शेठ NKT महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. आज सगळे NSS व्हॉलेंटियरनी रॅलीमध्ये स्वतःचा भाग दिला, कारण की आज आहे इंटरनॅशनल अँटी ड्रग्स डे. आणि जसं की वाढत्या दिवसामध्ये ड्रग्सचं सप्लाय जसा वाढतोय आणि युवकचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे, सगळीकडे क्राईम्सचा माहोल पसरलेला आहे. तर आमचा हे आहे की मोटिव्ह आहे की आम्हाला सगळ्यांना जागृती द्यायची की हे सगळं पुढे जाऊन तुम्हाला खूप जास्त हर्ट करणार आहे. तर त्यापेक्षा तुम्ही नवीन स्टेजवरच तुम्ही थोडंसं डेव्हलप व्हा आणि नशामुक्त व्हा, कारण की नशामुक्त झाल्यानंतरच आपल्या देशाचा सन्मान वाढेल आणि कल्याण होईल. आज आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन आहे. प्रामुख्याने युवा पिढी या अंमली पदार्थाच्या विळख्यामध्ये लवकर सापडते. तर युवा पिढीला अंमली पदार्थांपासून परावृत्त करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून ही अंमली पदार्थ विरोधी रॅली आम्ही काढलेली आहे. यामुळे मुलांमध्ये, युवकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांसंबंधी, त्यांच्या दुष्परिणामांसंबंधी जागरूकता निर्माण होऊन जास्तीत जास्त युवा पिढीला त्याच्यापासून कसं परावृत्त करण्यात येईल यासंबंधी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. तर मुलांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. महापालिका मुख्यालयामध्ये आज माहिती आणि जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर, उपायुक्त उमेश बिरारी, मनाली मायनकर, संदीप झिनवाल, विकास मोरे, सुजाता सोनवणे आदी महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. वागळे इस्टेट येथील रस्ता क्रमांक 16 परिसरात बुधवारी एका कंपनीच्या बांधकामासाठी खणलेल्या खड्ड्यात 35 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. या मृतदेहाची अद्यापपर्यंत ओळख पटली नसल्याचं श्रीनगर पोलिसांनी सांगितलं आहे. वागळे इस्टेट येथील रस्ता क्रमांक 16 भागात एका कंपनीच्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे. दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास 35 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह इथे खणलेल्या खड्ड्यामध्ये स्थानिकांना तरंगताना आढळला. घटनेची माहिती मिळताच श्रीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी गेले आणि त्यांनी हा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी नेला. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.